मी प्रीती सातम। आरे कॉलनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे उद्यान जे आहे त्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण या ठिकाणचे स्थानिक आमदार मिस्टर रवींद्र वायकर यांनी केलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरचं नाव उच्चारताच अंगात राष्ट्रभक्ती संचारते। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे हिंदुत्वाचा पेटता अंगारा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं योगदान हे अजरामर आहे, आमच्या सगळ्यांचेच ते आदर्श आहे। या ठिकाणी जर त्यांचं कोणी अवमान करत असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही। आज जे हे उद्यान आहे, हे जे उद्यान ह्यातलं प्रत्येक झाड हे पाण्याअभावी सुकलेलं आहे, कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि कचऱ्याचं साम्राज्य असल्यामुळे आज हे उद्यान खंडर बनलेलं आहे। सावरकरांचं नावाचं सुरू झालेलं हे उद्यान आज आमच्या स्थानिक आमदार मिस्टर वायकरांचं लक्ष नसल्यामुळे या उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर होते, नशेबाज लोकांचा वावर होते, प्रेमी उगलांचा वावर होते आणि या उद्यानाच्या शेजारी असलेली दूधसागर वसाहत, महानंदा वसाहत येथील महिलांना, तरुणींना जाण्या येण्यासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी इकडचे स्थानिक नागरिक येण्या जाण्यासाठी, फिरण्यासाठी, बसण्यासाठी घाबरत आहेत, कारण या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये गर्दुल्ले बसलेले असतात। लोक दारू पिऊन बाटल्या सुद्धा फोडून ठेवलेल्या आहेत। आणि माझा एक मिस्टर रवींद्र वायकरांना सवाल आहे की हे जे सावरकर नावाने जे सुरू केलेलं तुम्ही जे उद्यान आहे, हे उद्यान तुम्ही नशेबाजसाठी, गर्दुल्ल्यांसाठी आणि प्रेमी युगलांसाठी अड्डा बनवलेला आहे का? पण आमच्यासारखे सावरकर प्रेमी असल्याने आम्ही हे उद्यान नक्कीच सुशोभित करण्याचा प्रयत्न करू, नशेबाज, गर्दुल्ले ह्याचा बंदोबस्त करू आणि इकडच्या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी या उद्यानाची सुसज्ज अशी सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।